म्हणजे एक सुंदर अशी पर्वणी असते की उत्कृष्ट वक्ते, मार्गदर्शक आणि आशिया खंडातील प्रथम क्रमांकाच्या बँकेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर दुर्गाडे सर यांना विनंती, आपण सर्वांना मार्गदर्शन करा. आचार्य आपले विकास प्रतिष्ठान पुरंदर यांच्या वतीनं शिक्षण क्षेत्रातील प्राथमिक माध्यमिक महाविद्यालयामध्ये उत्कृष्ट कार्यक्षम शिक्षक व शिक्षकेतरांना आचार्य आपले विकास प्रतिष्ठान पुरंदरच्या वतीनं जो आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार या ठिकाणी देण्याची योजना आहे, त्यानिमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे तुमच्या आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष, माझे वैयक्तिक मार्गदर्शक. मी कदाचित पुरंदर तालुक्यामध्ये सगळ्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना सुरू केल्या असतील, त्याचं पायोनियर जर कोण असतील तर ते कोणते साहेब. पतसंस्था सुरू झाली पहिली आपली माई, बरोबर. महिला पतसंस्था सुरू झाली आपली. कॉलेज पहिलं इथं आणलं आपलं. ITI सुरुवातीला पहिल्यांदा आणलं आपल्याकडं. बरेचसे हायस्कूल त्या ठिकाणी सुरू केली त्यांनी. म्हणजे कोल्ड स्टोरेज पासून वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम. म्हणजे मी नेहमी म्हणत असतो की पुरंदर तालुक्यामध्ये सर्वात जास्त मी आचार्य विकास प्रतिष्ठानामध्ये जेजुरी कॉलेजला 3 वर्ष त्या ठिकाणी प्राध्यापक म्हणून काम करत होतो. कारण मी स्वतःला कधीच आचार्य विकास प्रतिष्ठानच्या बाहेरचं सदस्य समजतच नाही. हा एक भाग, मी ते सदस्यच आहे. कारण मी तिथं माझ्या आयुष्याच्या नोकरीची सुरुवात जेजुरी कॉलेजमध्ये होळकरवाड्यात माई, बरोबर ना, होळकरवाड्यात त्या ठिकाणी झालेली आहे. त्यामुळे मी कधी म्हणजे कोल्हे साहेबांच्या बद्दल माझ्या मनातला जो रिस्पेक्ट आहे, कारण माझी सुरुवात खऱ्या अर्थात तिथून झाली. कदाचित आचार्य विकास प्रतिष्ठानचा सदस्य मी नंतर झालो, पण 1990 ला ज्यावेळेस कोल्हे साहेब उभे होते विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, दुर्दैव पुरंदरचं, त्यावेळेस काहीतरी 3800 का काहीतरी मतांनी फक्त त्यांचा 3800 मतांनी पराभव झाला. कारण पुरंदर तालुका एका सुविध, सुशिक्षित, बुद्धिमान आणि उपक्रमशील नेत्याला त्या ठिकाणी मुकला. हे खरंच आपलं दुर्दैव. मी त्यावेळेस कॉलेजला होतो, मला वाटतं कदाचित मी BCom कम्प्लीट केलं होतं, MComच्या फर्स्ट इयरला होतो. आमच्या पोलवर भांडणं मी सारखं कोणते साहेबांना सांगतो, तिथं वाद झाले जरा थोडंसं. आम्ही जरा पोपट दुर्गाडे त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायचो. थोडं पोलवर भांडणं झाल्यानंतर 3-3-3.5 तास आम्ही पाल्याच्याच पोलीस स्टेशनला होतो. मी कारण सुरुवातीला कॉलेजला होतो, कॉलेजला थोडंसं असतं विरोध करणं, हे करणं ते करणं. त्यामुळे मी असोसिएट त्यांच्या बरोबर आहे, तो प्राध्यापक होण्याच्या अगोदर मी त्यांचा कार्यकर्ता आहे. कामटवाडीमध्ये ते यायचे त्यावेळेस मी आपलं सुरुवातीला काय तिथे प्रास्ताविक तर नव्हतं, पण सूत्रसंचालन करायचो. त्यावेळेपासून खरं त्यांचे संबंध, म्हणून मी त्यांच्याकडे पाहताना एक उत्तम वक्ता, उत्तम अभ्यासक, त्यांच्यामध्ये मिश्किलपणा हा सगळ्यात महत्वाचा अशा प्रकारचा गुण आहे. आणि तो कदाचित लहान मुलांच्या मध्ये असतो. म्हणजे ज्यांचं मन निर्मळ असतं ना, ते पटकन एखाद्याच्यावरती कमेंट्स करू शकतात आणि परत लगेच त्याच्या खांद्यावरती हात सुद्धा टाकू शकतात. त्यामुळे त्यांच्या स्वभावामध्ये परमनंट कुणाच्यावरती राग नसतो, परमनंट. कारण ते बोलणं जरी आपल्याला असं वाटलं की कोपर गळी आहे, मिश्किलपणा आहे, तर तो त्या क्षणाचा तो विषय असतो, ती कमेंट त्या ठिकाणी पास केली जाते. त्यामुळे मी खऱ्या अर्थाने मला म्हणायला आवडतं, मी झालं, शिवाजी अप्पा पोमन झाले, अशा काही आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत. म्हणजे मी आता पक्षात वेगळे आहे, पण मी त्यांचा कार्यकर्ता आहे. कायमचा तो मी कार्यकर्ता त्यांचा आहेच, ही वस्तुस्थिती त्या ठिकाणी आहे. तुमच्या आशीर्वादानेच पुढे गेलं, माझ्यामुळे नाही, तुमच्यासाठीच्या तुमची पुण्याई, तुमच्याकडे पाहून आम्ही जे शिकलो त्याच्यातून आम्ही पुढे गेलो. त्यामुळे कुठेतरी पुढे नाही, तुमच्या पाठीशी पुढे वगैरे नाही. तर आदरणीय कोल्हे साहेब कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आचार्य अत्रे पुरंदर तालुक्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये जीवन ठेवण्याचं काम सुद्धा खरं तर कोल्हे साहेबांनी त्या ठिकाणी केलं. ही वस्तुस्थिती त्या ठिकाणी आहे. दुसरे या कार्यक्रमाला उपस्थित असणारे त्यांनी आता मुख्य अभियंता फार चांगल्या मोठ्या पोस्टवरती आहे, सन्माननीय बनकर साहेब, राजेशजी बनकर साहेब आपल्या निळूंचे आहेत, त्यांनी आता उल्लेख केला. पुरंदर मधल्या मातीला सुद्धा बुद्धीचा सुगंध असतो. पुरंदर मध्ये माणसं कुठल्याही क्षेत्रामध्ये गेल्यानंतर स्वतःच्या कर्तृत्वानं ती मोठी होत असतात. पुरंदरचा मान उंचावतात, त्यांचाही मान उंचावतो. आम्हालाही त्या ठिकाणी समाधान वाटतं. बनकर साहेब, तुम्ही त्या ठिकाणी गेलात, एवढ्या मोठ्या पोस्टवरती तुम्ही त्या ठिकाणी काम करतात. तुम्ही खऱ्या अर्थाने पुरंदरचं वैभव आहे. त्यांच्या अगोदर त्यांनी मार्गदर्शन केलं ते ऍडव्होकेट दिलीप निरगुडे साहेब, अध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद, आमचे मार्गदर्शक ऍडव्होकेट खाडे साहेब, ते सुद्धा फार दीर्घ काळापासून खरं तर आम्ही एका पक्षामध्ये काम करतोय. ज्यांचे पुरस्कार या ठिकाणी दिले जातात ते जयश्रीताई मोडक, राजेंद्र वाघोले, भानुदाजी कटके, बापूराव काकडे, जयश्री जगताप, शाहरुख कृष्णा कुंभारसर. त्याचप्रमाणे ज्यांनी उत्तम मार्गदर्शन केलं, 87 का 88 वय सांगितलं ते सन्माननीय रमेश दादा जगताप, माजी सहाय्यक शिक्षण प्रमुख मनपा, अतिशय चांगलं त्यांनी मार्गदर्शन केलं. माझे मित्र
आणि सहकारी बंडू काका जगताप आता प्रतिष्ठानमध्ये उत्तम काम करतात. त्याचप्रमाणे ॲडव्होकेट कलाताई फडतरे, शांताराम नाईक परंतु गौरव कोणते, रश्मी दिदी, त्याचप्रमाणे आमच्या मार्गदर्शिका माई या ठिकाणी उपस्थित आहेत. आता कोणीतरी मला वाटतं उल्लेख केला, मला वाटतं कदाचित ॲडव्होकेट कलाताई फडतरे आहेत, गौरव या ठिकाणी आहेत, बाळासाहेब दाभाडे आहेत, आमचे नाना जगताप आहेत, आम्ही प्यारे नाना म्हणतो परदेशात गेल्यानंतर. त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक मुळीक सर, माझाच विद्यार्थी सचिन. खरं तर आता मी जेजुरी कॉलेज असताना माझं म्हणजे मी नुकतंच ऍपियर होतो, एमएड ऍपियर होतो, त्यावेळेस मला जेजुरी कॉलेजला संधी मिळाली. जेजुरी कॉलेजला माझ्यापेक्षा सुद्धा काही विद्यार्थी वयाने जास्त होते. नंतर 12वी करून शिक्षक करतो नाही, तो छोटा होता. नाही काही बीएड झालेले किंवा डिप्लोमा झालेले, त्यांनी ग्रॅज्युएशन साठी म्हणून तिथे ऍडमिशन त्यावेळेस घेतलं होतं. त्यावेळेस सचिन त्यावेळेस असायचा. मला अजून आठवतंय, कोलते साहेब जिल्हा परिषदेचे, आता एक घरगुती कार्यक्रम आहे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. विधानसभेची निवडणूक कदाचित 95ची असेल, कोलते साहेब लढायची होती. त्यावेळेस तिकीट मागायचाही प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला होता. जेजुरी कॉलेज मधून आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी गावामध्ये कार्यक्रम घ्यायचो कॉलेजचे, एनएसएसचे. मी एनएसएसचा प्रोग्राम ऑफिसर त्यावेळेस होतो. आणि परिचयाला सुशील भाऊ तुमच्याकडेच कार्यक्रमाला आम्ही आलेलो, तर तुमच्याकडे एक प्रथा होती, आता ऐकायला माहित नाही, पण कार्यक्रमाला यायचं म्हणलं तर दौंडी पिटावं लागायची. असा कार्यक्रम आहे, कार्यक्रमाला आम्हीच दौंडी पिटत होतो. कोणत्या साहेब जिल्हा परिषद अध्यक्ष आहे, लहान दिवस थोड्या वेळात येणार आहे, ते कार्यक्रमाला येणार, दौंडी आम्हीच पिटायचा कार्यक्रम त्यावेळेस करायचो. त्यावेळेस असं बराच निघाले लंडनला, हा एक पार्टी प्रयोग त्या ठिकाणी करायचा. नंतर आमचे हे बोलायचे, प्रास्ताविक करून जायचे, मग आम्ही कल्चरल ऍक्टिव्हिटीचे प्रोग्राम त्या ठिकाणी. अनेक खरं तर स्मृती माझ्या जेजुरी कॉलेजच्या संबंधात आहे. आपल्याकडे जरी आता पुरंदर उपसाचं पाणी आलं असलं तरी एक पाणी परिषद ज्यावेळेस पिसर्व्यामध्ये माहिती त्या ठिकाणी घेतली होती, त्यावेळेस जेजुरीचे सगळे विद्यार्थी घेऊन जायचं वगैरे माझ्याकडेच होती त्यावेळेस म्हणजे फार चांगले. त्यानंतर पाणी खरं तर आलं, कुणी कल्पनाही केली नसेल की मुळा मोठ्याचं पाणी करा नदीला येईल, अशी कल्पना होती, यांच्या डोक्यात कल्पना होती. हे पवार साहेबांच्या पाठीमागे लागले आणि मग सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी पाणी त्या ठिकाणी आलं. अनेकांनी त्या ठिकाणी प्रयत्न केले. शांताराम आपल्या सगळ्यांचं दिग्गज नेतृत्व ज्याच्याकडे पाहिल्यानंतर लगेच त्यांच्या पायाला हात लावा असं वाटतं, ते शांताराम बापू कोलते आहेत. त्याचप्रमाणे अभिजितजी बारावकर आहेत, खंदाडे सर आहेत, बाळासाहेब दाभाडे, अतुल गायकवाड आमचे वाड्याचे सरपंच आहेत, सुशीलभाऊ जाधव, तानाजीराव घारे, संदीप केळेकर, राजमामा जगताप आमचे शिक्षक याच्यात काम करतात. ते सगळेच उपस्थित असणारे मान्यवर बंधू आणि भगिनींनो, खरं तर आता या ठिकाणी उल्लेख केला, मला वाटतं या ठिकाणी कुंभार सरांनी उल्लेख केला की 15 वर्ष तुम्ही या पुरस्काराची वाट पाहता, म्हणजे या पुरस्काराची क्वालिटी तेवढी आहे. 15 वर्ष एवढ्या चांगल्या शिक्षकाला सुद्धा वाट पाहावी लागते. 15 वर्ष खरं तर वाट पाहावी लागली. चांगलं खरं तर तुम्ही मार्गदर्शन सर त्या ठिकाणी केलं, पण तुम्ही काही बरेच जणांचे यमक जुळवलं, वेगवेगळे नावं जे आहेत त्याची सगळ्यांची अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी यमक जुळवायचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. मी तुमचं ऐकता सहज माझ्या डोक्यात आलं, 15 वर्ष वाट पाहताय बरोबर. कार्यक्रमाला शशिकला ताई बोलते त्या ठिकाणी उपस्थित आणि माई म्हणतो, पण शशिकला ताई आहेत. शशी म्हणजे चंद्र सुद्धा कलेनं वाढतो, लगेच काय पौर्णिमा येत नाही, 15 दिवसानंतर बरोबर ना. तसं तुम्हाला सुद्धा कलेनं त्या ठिकाणी वाढत गेला आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला पौर्णिमेचा चंद्र तुमच्या आयुष्यामध्ये पुरस्काराच्या रूपाने आला. म्हणजे शेवटी कलेनं विकास झाल्याच्या नंतर गौरव प्राप्त होतो, बरोबर. म्हणजे गौरव तुम्हाला मिळाला हाही भाग त्याच्यामध्ये. सर तुम्ही हे केलं म्हणून माझ्या डोक्यात सर असं हा तेच मी आपलं सहज डोक्यात माझ्या आलं. तर असो, शिक्षक पुरस्काराच्या निमित्तानं सर्व शिक्षकांचे उत्तम कार्यक्रम. मला 10-12 मिनिटातच माझं मनोगत या ठिकाणी 12-15 मिनिटाचा 15 मिनिटांमध्ये संपवणार. 20 मिनिटं दिलेत मला, 2-3 मिनिटं झाले, 16-17 मिनिटं मी माझं मनोगत या ठिकाणी संपवणार आहे. सुरुवातीलाच मी आचार्य विकास प्रतिष्ठानला मनापासून धन्यवाद देतो. ज्या प्रतिष्ठानच्या नावानं हा पुरस्कार आहे, ज्या आत्र्यांच्या नावानं हा पुरस्कार आहे, आत्रे सुद्धा शिक्षकच होते त्यावेळेचं. बीटी ज्याला म्हणतो बॅचलर ऑफ ट्रेनिंग, ते बीटीचं डिग्री त्यांनी इंग्लंडला जाऊन घेतली, ज्याला आपण बीएड म्हणतो तशा प्रकारची डिग्री त्यांनी इंग्लंडला जाऊन बीटीची डिग्री घेतली आणि ती डिग्री घेतल्यानंतर इथं मुख्याध्यापक म्हणून किंवा शिक्षक म्हणून त्यांनी काम केलं आणि त्यांच्या नावाने शिक्षकांना पुरस्कार दिला जातो. मला वाटतं शिक्षकाच्या दृष्टिकोनातून अतिशय उत्तम प्रकारचा ऑनर तो आहे आणि तो ऑनर आपल्या सगळ्यांना समाधान वाटतं. सुरुवातीलाच खरं तर या ठिकाणी रमेश दादांनी भाषण केलं, पण कैलासवासी अनुसयाबाई कृष्णाजी जगताप, नारायण कृष्णाजी जगताप, गुणाबाई नारायण जगताप, सुमन हनुमंत जगताप या सर्वांच्या स्मृती प्रित्यर्थ या ठिकाणी शिक्षकांसाठी पुरस्कार दिले जातात. याच्याबद्दल खरं तर समाधान आपल्या सगळ्यांना वाटलं पाहिजे.
आज आपण शिक्षकाचा रोल ज्यावेळेस पाहतो तसं पाहिलं तर शिक्षक हा मला असं वाटतं की कुणी जरी शिक्षक असला ना, जो शिक्षक विद्यार्थी असतो तो खरा शिक्षक, जो शिक्षक विद्यार्थी नसतो तो खरा शिक्षक नसतो. कारण एज्युकेशन इज अ कंटिन्युअस प्रोसेस which is start at the time of birth and which is end at the time of death. जन्मापासून मरेपर्यंत सतत चालणारी प्रक्रिया म्हणजे शिक्षण असते. जो शिक्षक विद्यार्थी नसतो तो शिक्षकच नाही असं माझं ठाम मत आहे. तुम्ही प्रत्येक क्षणाला प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकलं पाहिजे. मी माझ्या मुलांना ज्यावेळेस सिलेबस शिकवण्याचा प्रयत्न करत असतो, सगळेच खरं तर शिक्षक बरेच इतरही शिक्षक या ठिकाणी आहेत, तुम्ही ज्यावेळेस सिलेबस शिकवत असता, सिलेबस मधल्या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी मुलांना ज्यावेळेस सांगतो, तर सिलेबस शिकवण्यासाठी खरोखर शिक्षकाची गरज आहे का? आपल्याकडे जी पाठ्यपुस्तक असतात, जर सिलेबस आपल्याकडे असतो, तो सिलेबस शिकवण्यासाठी शिक्षकाची नेमकी गरज किती आहे? मला असं वाटतं 25-30% फक्त शिक्षकाची गरज असेल. सिलेबसच्या पलीकडे शिक्षक काय शिकवतोय? तो रेफरन्स बुक्स वाचतो का? तो काही अनालिसिस मनामध्ये करतो का? तो काही विचार करतो का? त्याच्याकडे काही विजन असतं का? आणि जगाची नव्यानं पुनर्मांडणी करायची असेल, त्या गावाची पुनर्मांडणी करायची असेल, मुलांच्या मध्ये सिलेबसच्या बाहेरच्या काही गोष्टी तुम्हाला देता येतात का? कारण मला अजून आठवतंय 4थीच्या पुस्तकामध्ये मी शिकत असताना आग्र्यावरून सुटका आपल्या इतिहासाच्या, आता ऐका नाही माहित नाही पण आम्हाला असायचा आग्र्यावरून सुटका, आणि त्याच्यामध्ये 5-6 ओळी असायच्या. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यामध्ये बलात्काराच्या कैदेमध्ये होते, तिथून पेटऱ्यातून बसले आणि कुठे आले? महाराष्ट्रात आले. म्हणजे सगळीकडे वेलकमचे बोर्ड लागले होते, या महाराज स्वागत, पुढे जा, असं काही. मग मला असं वाटतं की ऍज अ टीचर म्हणून आमच्याही शिक्षकांना कामते मॅडम तेवढ्या 4 ओळी माहिती असतात, विद्यार्थ्यांनाही तेवढ्या 4 ओळी माहिती असतात. मग आग्र्यावरून सुटका शिकवण्यासाठी शिक्षक जर तेवढ्याच 5 किंवा 10 ओळी किंवा 4 ओळी शिकवणार असेल, तर कुंभारचं त्यासाठी शिक्षकाची गरज काय? तो विद्यार्थी 4 ओळी वाचू शकतो ना, तोही सांगू शकतो बलात्काराच्या पाऱ्यातून आग्र्या त्याच्यामध्ये काही पेटाऱ्यातून बसून त्या ठिकाणी निघून आले, तेही म्हणू शकतो. त्याच्यापेक्षा तर मुळातच त्या बलात्काराच्या अटकेत असल्यानंतर सुटकेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी काय विचार केला, काय प्लॅनिंग केलं, कसे तिथले अधिकारी जोडले, इकडनं रसद कशी होते, रस्ते कसे त्या ठिकाणी शोधले, म्हणजे प्लॅनिंग असेल, नियोजन असेल, एज्युकेशन असेल, त्या समस्येतून प्रसंगातून बाहेर पडले. म्हणजे तो ज्यावेळेस आग्र्यावरून सुटका आपण मुलांना शिकवणार आहोत ना, त्यावेळेस उद्याच्या काळामध्ये वेगवेगळ्या ठिकाणच्या आग्र्यासारख्या सिच्युएशन ज्यावेळेस त्याच्या आयुष्यामध्ये कुठेतरी अटक होण्याची येते, सापळे अडकण्याची येते, समस्या येते, अडचण येते, टू बी और नॉट टू बी परिस्थिती असते, त्यावेळेस मुलांना त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी काय विचार केला पाहिजे, तशा प्रकारचे संस्कार या चॅप्टर मधून मुलांना आपण शिकवतो का? तुम्ही कथा सर शिकवण्यासाठी टीचरची गरज नाही. अशा अनेक ठिकाणी तुम्ही अटकेत जाल, अनेक संकट असतात, कसं बाहेर पडायचं असा प्रश्न निर्माण होईल. त्यावेळेस त्यानं विचार केला पाहिजे, बुद्धी चालवली पाहिजे, उत्तरं त्याला सापडली पाहिजे, त्याचं एज्युकेशन केलं पाहिजे. या सगळ्या प्रकारच्या गोष्टी इनकल्केट करतो का? आणि त्या जर मुलांच्या मध्ये इनकल्केट करत नसेल तर टीचर म्हणून आपण तिथं अपयशी आहे. दॅट इज द फेल्युअर ऑफ द टीचर. म्हणजे टीचर हा वेगळं पाहिजे ना. टू सी द लाईट इन द डार्कनेस ऑफ द वर्ल्ड. डार्कनेस इज इग्नोरन्स, नॉलेज इज लाईट, हेन्स गुरु इज लाईट. अंधारातून प्रकाशाकडे जात असताना मुलांना अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचं काम कोण करतो? टीचर. तर त्याच्याकडे प्रकाश आहे का? तो सतत ऍक्वायर करतो का? अर्जुनाकडे आपण अक्षय वाता आहे असं म्हणतो. अर्जुन सर्वश्रेष्ठ धनुर्धर का होता? त्याचा धनुर्धर अक्षय वाता होता. अक्षय वाता होता म्हणजे काय होतं? प्रत्येक ठिकाणी जाऊन नवीन नवीन शस्त्र असलं तो समजून घ्यायचा, शिकून घ्यायचा, त्याच्या त्या भात्यामध्ये टाकायचा. असा एकही धनुर्धर नव्हता की त्याच्याकडे अर्जुना इतकी शस्त्र होती. आमचा सुद्धा टीचर त्याच वेळेस मुलांना अर्जुनासारखा बनवू शकतो ज्यावेळेस त्याच्या भात्यामध्ये अनेक अशा प्रकारची शस्त्र, अस्त्र, विद्या, नॉलेज असेल, तंत्रज्ञानापासून, विज्ञानापासून, शहाणपणापासून माहितीपर्यंत सगळ्या गोष्टी त्याच्याकडे असतील. त्याच वेळेस तो शिक्षक हा पेटलेला आहे. त्याच वेळेस तो शिक्षक हा आदर्श आहे. त्याच वेळेस तो शिक्षक हा एलपीजी 21व्या शतकाकडे जाणाऱ्या समाजाला लीड करण्याची क्षमता त्या विद्यार्थ्यांच्या मध्ये येईल. म्हणून तो शिक्षक तेवढं नॉलेज ऍक्वायर करतो का? आणि तेवढं नॉलेज ऍक्वायर करायचं असतं असं त्या शिक्षकाला वाटतं का? या सगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत. इथं बनकर साहेब बसले. अण्णा एक मी उदाहरण या निमित्तानं टीचर्स बरेच आहेत, मी 2-4 ठिकाणी ते उदाहरण दिलेलं आहे. मामा की एकदा आपण जे सॉक्रेटिस म्हणतो, सॉक्रेटिस ही वॉज अ ग्रेट फिलॉसॉफर इन दी वर्ल्ड. जगातला सगळ्यात हुशार माणूस कोण? सॉक्रेटिस असं त्यावेळेचे लोक म्हणायचे. तर बंडू काका त्यावेळेस त्यांना प्रश्न विचारला, सॉक्रेटिस माझे जगातले सगळे लोक तुम्हाला ज्ञानी म्हणतात याचे कारण काय? त्यावेळेस त्यानं उत्तर दिलं, जगातले सगळे लोक मला ज्ञानी म्हणतात याचे कारण माझ्यामध्ये असणाऱ्या अज्ञानाचं मला ज्ञान आहे, म्हणून जगातले लोक मला ज्ञानी म्हणत असावे.
म्हणजे ज्ञानी मनुष्य तो ज्याला काय येतं त्यापेक्षा काय येत नाही हे ज्याला कळतं तो ज्ञानी मनुष्य. म्हणजे आय नो व्हॉट आय डोंट नो. म्हणजे मला काय माहित नाही. शिक्षकाने हे समजून घेतलं पाहिजे, मला काय येतं त्यापेक्षा मला काय येत नाही हे ज्यावेळेस शिक्षकाला कळेल त्यावेळेस तो शिकून घ्यायचा प्रयत्न करेल. आणि तो ज्यावेळेस शिकून घ्यायचा प्रयत्न करेल त्यावेळेस तो मुलांना शिकवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू शकतो. मी एक उदाहरण देतो ओबामांचं. खरं तर आतापर्यंतच्या अमेरिकेचे जे अनेक राष्ट्राध्यक्ष होऊन गेले ना त्याच्यातला बेस्ट बुद्धिमान आणि हुशार असे जे काही थोडे राष्ट्राध्यक्ष होते त्याच्यामधला ओबामा म्हणजे ब्लॅक खरं तर काळा कृष्णवर्णीय असून सुद्धा त्यांना त्या अमेरिकेने राष्ट्राध्यक्ष एकदा नाही दोनदा त्यांनी त्या ठिकाणी नेमलं. त्याचं उदाहरण मी देतो. म्हणजे when the presidential election of America was going on at that time he was a delivering lecture at the student of the university आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं in future there will be challenge to the American students and American citizens from the India and China students of the India and China. कोण म्हणतंय? मी नाही म्हणत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष तिथं ज्यावेळेस डिलिव्हर करत होते मेसेज त्यावेळेस ते सांगतात इथून पुढच्या काळामध्ये अमेरिकेच्या विद्यार्थ्यांना सर्वात जास्त चॅलेंज कुणाचं असेल तर भारत आणि चायना या दोन विद्यार्थ्यांचे चॅलेंज असेल असं तो म्हणतोय. म्हणजे सुपर पॉवर असणारी अमेरिका की जिचं इकॉनॉमी आता 30.51 ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी आहे. 2 नंबरचा चायना डायरेक्ट 19.23 ट्रिलियन डॉलरला आहे. एवढं चांगला देशाचा राष्ट्राध्यक्ष सुद्धा म्हणतो इथून पुढच्या काळामध्ये त्यांच्या विद्यार्थ्यांना कुणाचं चॅलेंज आहे? अमेरिका आणि चीनच्या विद्यार्थ्यांचं चॅलेंज आहे. मग या विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक कुठले आहेत? म्हणजे भारतातले शिक्षक किती हुशार आहेत असं मी म्हणत नाही, असं ते म्हणताय. म्हणजे जर परदेशामधल्या राष्ट्राध्यक्षांना भारताच्या शिक्षकांच्या बद्दलचा विश्वास असेल तर आपल्या सर्वांना तो विश्वास असला पाहिजे आणि मग जबाबदारी आपल्यावरती येते. जर महासत्तेचे राष्ट्राध्यक्ष म्हणतात की भारतातले विद्यार्थी हुशार आहेत तर मग ते हुशारी टिकवायची जबाबदारी आमच्या टीचर्स वरती आहे. आणि मग त्या टीचरनं नवीन पुस्तकं किती वाचतो, नवीन अभ्यास किती करतो, नवीन विचार किती करतो, नवीन स्किल्स किती शिकतो, ऍप्लिकेशन किती करतो याचाही विचार केला पाहिजे. कुणीतरी आता मी बऱ्याच ठिकाणी कोणते साहेब आपण कार्यक्रमाला जातो वनकर साहेब आणि तिथे कार्यक्रम करताना मुलांचा ज्यावेळेस सत्कार होतो ना 80% मार्क्स तर आता आउटडेटेड झाला. 92%, 93%, 94%, 97%, 98%, 99% आणि काही मुलांना 100% मार्क्स पडतात. मी एक टीचर म्हणून माझ्या समोर प्रश्न निर्माण होतो 99% मार्क्स पडतात आपले विद्यार्थी हुशार किती? बरोबर ना, किती हुशार? पण तेच विद्यार्थी 12वी सायन्सला गेल्यानंतर 58%, 62%, 64% आणि तेच विद्यार्थी नीटची परीक्षा देतात, जेईची परीक्षा देतात त्यावेळेस त्यांच्या विकेट उडतात. तेच पण कुठे येतात 65%, 70%. का? प्रश्नांची काठिण्य पातळी बदलली की आपले विकेट जातात. सीबीएसई ला काय त्यांना मार्क्स पडत नाही हे सुद्धा बदललं पाहिजे. ही व्हॅल्युएशन सिस्टीम आपल्याकडे बदलली. आपण जे कॉलर 99%, 98% कसं शक्य आहे? म्हणून प्रश्नाची लेवल काठिण्य पातळी बदलली पाहिजे. सिलेबस हे आपल्याकडे वेगळ्या प्रकारचा आपल्याला तयार करता येईल का याचाही विचार आपण त्या ठिकाणी केला पाहिजे. आणि मला विश्वास आहे आपण ते सगळेजण करू शकतो. असं म्हटलं जातं की इंडिया इज द रिचेस्ट कंट्री बट इंडियन्स आर पुअर. भारत श्रीमंत देश आहे पण भारतीय गरीब आहे. ही भूमिका बदलली पाहिजे. आज बराच बदल झालाय हे टीचर्स मुळे झालाय. आजही लोकांचा विश्वास टीचर लोकांच्या वरतीच जास्त आहे. इथं बसणारा प्रत्येक माणूस आहे ना त्याला कोणत्या ना कोणत्या शिक्षकांनी घडवले. कोणते? कदाचित एखादा माणूस न शिकलेला असेल तरी तो शिक्षक असतो. माझं आजही खरं तर माझं स्पष्ट मत आहे. मी 2 PhD केल्या वगैरे केलं तरी मला असं वाटतं PhD करणं गोल्ड मेडल मिळवणं म्हणजे हुशार आहे असं नाही. कदाचित बुद्धिमत्ता म्हणजे व्याख्या आहे पहा बुद्धिमत्तेची. प्रश्न सोडवण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता. गुंता होतो, गुंता झाला दोऱ्याचा की गुंता सुटला पाहिजे आणि दोरा तुटला नाही पाहिजे अशा प्रकारचं सोल्युशन जो कोणी काढतो ना ही इज इंटेलिजंट पर्सन इन द सोसायटी. गावामध्ये खेड्यामध्ये एखादा साधा माणूस असतो एकही पुस्तक शिकलेला नसतो पण गावातले मोठे मोठे गुंते IAS ऑफिसरला सुटत नाही पण तो चुटकेसरशी सोडवतो. याचा अर्थ त्याला बुद्धिमत्ता आहे. त्याला बुद्धिमत्ता आहे मात्र त्याला शिक्षण घेता आलं नाही कदाचित वेगवेगळ्या कारणामुळे पण त्याची बुद्धिमत्ता आहे. आता बरेचसे टीचर कम्युनिटी बसतात म्हणून मुद्दाम सांगतो. आज आपल्याकडे ज्यावेळेस घडतं आपण मार्कशीट पाहतो बरोबर ना एवढे मार्क्स पडलेत म्हणतो. आता तुम्हीच विचार करा तुम्हीच मला सांगा आज आपल्याला जी परीक्षा होते वर्षभर आम्ही शिकवायचं शिक्षकांनी वर्षभर मुलांनी अभ्यास करायचा. एकदा वाचायचं रिव्हिजन करायचं 2दा 3दा 4दा सर रिव्हिजन करायचं बरकर साहेब आणि 4-5 वेळा रिव्हिजन केल्याच्या नंतर वर्षाच्या शेवटी एक पेपर निघतो. त्या पेपरला विद्यार्थ्यांनी जायचं 3 तास तो पेपर द्यायचा
आणि मग वर्षभरामध्ये जे ऐकलंय, जे वाचलंय, जे पाहिलंय, ज्याचं रिव्हिजन झाली, जे आठवतं ते लिहून काढायचं. त्यानंतर पेपर तपासले जातात आणि त्याला 80-90% काय मार्क्स पडायचे ते पडतात. आता त्या 3 तासामध्ये जी परीक्षा होती ते विद्यार्थ्याच्या बुद्धिमत्तेची होती का विद्यार्थ्याच्या स्मरणाची होती? कशाची होती? मग स्मरण म्हणजे बुद्धिमत्ता का? स्मरण म्हणजे बुद्धी. जे वाचलंय ते लिहायचं, जे ऐकलं ते लिहायचंय, पुन्हा पुन्हा रिव्हिजन करायची, घोकमपट्टी करायची, पोपटपंची करायची, ते त्या प्रश्नपत्रिके उत्तर पत्रिकेमध्ये लिहून काढायचं आणि पुन्हा म्हणजे याचा अर्थ विद्यार्थ्यांच्या ऑल साइड डेव्हलपमेंटचे सगळ्या प्रकारचे गुण आहेत ना त्याची परीक्षा होत नाही, फक्त स्मरणाची परीक्षा होते. आणि केळकर सर इथे बसले, डेबेट झाले. आणि मग स्मरणाची जर परीक्षा होते त्याच दिवशी मुलाच्या घरी काही भांडणं झाली असतील तर, आई आजारी पडली असेल तर, तो टेन्शन मध्ये परीक्षेला आला असेल तर, आणि त्या 3 तासामध्ये त्याला आठवलंच नाही तर मग काय झालं? म्हणजे काय, तुम्ही सर ऍज अ टीचर म्हणून आपण सर्वांनी ही व्हॅल्युएशन सिस्टीम सुद्धा बदलली पाहिजे, ती ऍप्लिकेशन लेवलला दिली पाहिजे. त्यांना प्रश्न द्या प्रश्नपत्रिकेमध्ये आणि ते प्रश्न त्याला सोडवायला सांगा. व्हॉट इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन? त्याला विचार करू द्या, त्याला थिंकिंग करू द्या. आता ते येतंय न्यू एज्युकेशन पॉलिसी मध्ये, आता हे नवीन सिस्टीम काय त्याच्यामध्ये येत आहे, अजून बरेच बदल व्हायला पाहिजे. आज सुद्धा आम्हाला सिलेबस आम्ही ज्यावेळेस शिकवतो वर्गामध्ये, मी तर बऱ्याचदा उदाहरण देत असताना सांगतो आमच्याकडे सिलेबस म्हणजे की आपण त्याच्यामध्ये की बऱ्याचदा शिकवत असतो तर नेमकं आम्ही काय शिकवतो हाही त्या ठिकाणी प्रश्न सिलेबस मध्ये सुद्धा आम्ही जे करतो ना त्याच्यामध्ये बघ, म्हणजे आपण म्हणतो की मेस मॉडेल, कॅपिटल मॉडेल, ते एक मॉडेल त्याच्यामध्ये असतात की आमच्याकडे जो सिलेबस आहे ना तो सिलेबस कसा आहे की मेस मॉडेल, खानावळ. आपल्याकडे खानावळ असते रश्मीताई, खानावळीमध्ये आपण वर्षाचे 4-3 हजार रुपये भरतो. आता पूर्वी कमी होते, मी मुंबईला काम करायच्या वेळेस खानावळ कमी, पण आता 2-3 हजार रुपये काय असेल ती खानावळ. खानावळीचे एकदा पैसे भरले की महिनाभर आपण तिथे जेवायला जातो. जेवायला गेल्यानंतर आपण जी डिमांड देतो तो मेनू आपल्या समोर येतो का त्यांनी जे तयार केलेलं असतं ते आपल्याला मिळतं. त्यांनी चपाती, भाजी, एक सुकी भाजी, एक पातळ भाजी, एक चपाती, भात आणि वरण, त्याच्यात वरचं सगळं दिसतं वर्णामधून, नाही का? अशा प्रकारचं असतं. कारण आपण काय म्हणतो की खानावळ आहे. ते खानावळ म्हणजे तुम्ही पैसे भरले, आमच्याकडे हा मेनू असेल, खायचा असेल तर खा, नाही तर खानावळ बदला. आपल्याकडे सिलेबस तसा आहे. दुसरा एक प्रकार असतो कॅफेटेरिया मॉडेल. कॅफेटेरिया मॉडेल म्हणजे रेस्टॉरंट कॅफेटेरिया असतो, तिथं आपण जर गेलो तिथं आपण ऑर्डर प्लेस करतो. पिझ्झा पाहिजे, पिझ्झा मिळतो. बर्गरची ऑर्डर दिली, बर्गर मिळतो. वडापावची ऑर्डर दिली, वडापाव. बिर्याणीची ऑर्डर दिली, बिर्याणी. जे ऑर्डर प्लेस करतो आपले आवडते तो ऑर्डर प्लेस करतो आपण, पैसे पाहिजे फक्त. ऑर्डर प्लेस केली की त्याप्रमाणे आपल्याला येतो. आमचा सिलेबस कसा आहे, मेस मॉडेल. तो एकदा सिलेबस ठरला विद्यापीठाने किंवा बोर्डाने ठरवला की त्या मुलांना जर वाटलं की मला या सिलेबस मधल्या काही गोष्टी नकोय, मला या सिलेबस पेक्षा वेगळं जर ॲटॉमिक एनर्जी बद्दलचं मला हे करायचंय, ते म्हणतात नाही सिलेबस ठरलाय, जास्त डोकं चालवायची गरज नाही. या परीक्षेमध्ये जर काही प्रश्न आला, एखाद्या मुलाला नोबेल प्राइज मिळेल एवढं नॉलेज त्याच्याकडे जरी असेल आणि त्याला असं वाटलं त्या प्रश्नाचं उत्तर म्हणून ते लिहावं, नवीन इक्वेशन, नवीन समीकरण ती लिहिली तर मार्क्स पडणार नाही. कुठेतरी आपल्याला मेस मॉडेल कडनं कॅफेटेरिया मॉडेलकडे गेलं पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार त्याला जे आवडतं तो जर सिलेबस त्याला द्यायचा प्रयत्न केला, म्हणजे मॅक्सिमम, पूर्ण ते 100% शक्य नाही, इट्स नॉट पॉसिबल, पण प्रॅक्टिकली जर अशा प्रकारच्या मुलांना आपण शिकवलं तर ती मुलं पुढे जातील. सचिन तेंडुलकरला रमाकांत आचरेकरांनी सांगितलं असतं की तेंडुलकर तू काय क्रिकेट खेळायच्या भानगडीत पडू नको, तू काय कर बास्केटबॉल पटतो. आता बास्केटबॉल पटूला उंची जास्त लागते, बास्केट करायचं म्हटलं तर त्याची कारण कशात होतं, क्रिकेटमध्ये. त्याला काय म्हणायला सांगितलं, क्रिकेटपटू. आणि जर एपीजे अब्दुल कलामांना सांगितलं असतं तुम्ही मिसाईल मॅन होऊ नका, तुम्ही जरा प्रवीण कुमार सारखं कुस्तीत या, जमलं असतं का? आणि प्रवीण कुमारला सांगितलं असतं ऑलिम्पिक मध्ये कुस्तीचं पदक मिळवण्यापेक्षा तुम्ही जरा नवीन मिसाईल्स तयार करा, जमलं असतं का? ज्याला जे आवडतं, ज्याचं जे टॅलेंट आहे तेच टॅलेंट जर आपण त्यांना देण्याचा प्रयत्न केला तर मुलं त्या ठिकाणी पुढे जाऊ शकतात. पण मुळात मुलाचं कोणतं टॅलेंट आहे ते समजण्याची क्षमता आपल्याकडे असली पाहिजे आणि मुलांना सुद्धा ती क्षमता असली पाहिजे. कितीतरी मुलांना आता विचारलं की तुला काय व्हायचंय, माहित नसतं. आता जरा मुलं सांगतात जरा कॉन्फिडेंटली काय मला हे व्हायचं, चांगलं आहे, बदल आहे, हे चांगल्या गोष्टी त्या ठिकाणी घडतात. आणि म्हणून या सगळ्या आता एआयचं तंत्रज्ञान आलं, या सगळ्या गोष्टीमध्ये एआयचं तंत्रज्ञान आलं. आता एआयचं तंत्रज्ञान सुद्धा आपण त्या ठिकाणी एक्सपायर केलं पाहिजे, त्याच्यातून आपण पुढे गेलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी पुढे जात असताना मला विश्वास आहे की आता मी भारत चीनचं उदाहरण दिलं, मी सहज त्या वाचत होतो मागच्या 3-4 महिन्यापूर्वी.
मी तिथं पाहिलं बनकर साहेब, एक 2500 वर्षापूर्वी, मी भारत चीनचं उदाहरण दिलं, 2500 वर्षापूर्वी जगाच्या एकूण जीडीपी पैकी 52% जीडीपी, फक्त जीडीपी म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, 52% जीडीपी भारत आणि चायना या दोन देशांचा, जगाच्या एकूण जीडीपीच्या 52% जीडीपी या दोन देशांचा होता. त्याच्यापैकी 28 ते 32% जीडीपी एकट्या भारताचा होता आणि 20 ते 24% जीडीपी चायनाचा होता. आज पुन्हा जग बदलतंय. 2500 वर्षानंतर पुन्हा एकदा चायना, आता भारत 4 नंबरला आहे इकॉनॉमीच्या लेवलला विचार, साईज ऑफ इकॉनॉमीचा विचार करताना, आणि चायना 2 नंबरला आहे. पुन्हा एकदा आपण बुद्धिमान होतोय. म्हणून ते ओबामा म्हणतात की भारतीय लोक हुशार होते पूर्वी, नालंदा, तक्षशिला अशा प्रकारची विद्यापीठे त्यावेळेस आपल्याकडे होती. म्हणजे या सगळ्या प्रकारच्या गोष्टी म्हणून ऍज अ टीचर म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करत स्वतःला सतत अपलिफ्ट केलं पाहिजे, सतत बदललं पाहिजे, सतत शिकलं पाहिजे. पेटलेली ज्योतच इतरांना पेटवू शकतो. शिकणारा शिक्षकच विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचा घडवू शकतो. तो जर नाही घडलं, आणि आता काय घडलं, एखाद्या मुलानं, टीचरचा रोल सुद्धा एवढं सोपं नाही सर, एखाद्या मुलाकडनं काय चुकलं की बंडू काका आपण म्हणतो कोण शिकवायला होतो, तुझा शिक्षक कोण, तुझा गुरु कोण, लगेच त्या गुरुचं निघतं. पण त्याच विद्यार्थ्याने जर मोठं काहीतरी केलं, कुठल्या कुटुंबातला, आई वडिलांचं नाव काय, गावाचं नाव काय, त्यावेळेस टीचरचं नाव येत नाही. मला वाटतं त्यावेळेस सुद्धा टीचरचं नाव आलं पाहिजे. जर वाईट काही गोष्टी घडत असतील तर त्याला जबाबदार टीचर असेल, तर चांगलं काय घडत असेल त्यालाही जबाबदार टीचरच त्या ठिकाणी असलं पाहिजे. पण ते त्या ठिकाणी होत नाही. म्हणजे पूर्वी नाही का मुलींना काय चुकलं की कुठल्या कुटुंबात आई वडिलांनी हे शिकवलं का, पूर्वी म्हणायचे, आता तसं म्हणत नाही, शिक्षकांनी हेच शिकवलं का, तर त्याही पद्धतीनं, म्हणजे याचा दुसराही त्याचा अर्थ असा होतो की याचा अर्थ अजूनही लोकांना ज्या जगात जास्त अपेक्षा कोणाकडनं आहेत तर टीचर कम्युनिटीकडनं त्या अपेक्षा आहेत. आणि जगाच्या जेवढ्या डेव्हलप कंट्री आहेत जगामध्ये त्या सर्व, आता कुणीतरी एक चांगला उल्लेख केला, तर डेव्हलप कंट्रीमध्ये शिक्षकांना एवढा मान आहे, परदेशामध्ये शिक्षकांना ऍफिडेव्हिट करायची गरज नसते, प्रतिज्ञापत्र, कारण त्या शिक्षकांना दिलेला शब्द हेच ऍफिडेव्हिट करायची गरज नाही. शिक्षकाला परस्पर अटकही त्या ठिकाणी करता येत नाही. एवढं प्रचंड मान शिक्षकांना त्या देशामध्ये दिला जातो. तशा प्रकारचा मान शिक्षकांना आता मिळाला पाहिजे. एक काळ होता की राजगुरू, शिक्षकांनी जर राजदंड उभारला त्यावेळेच्या राजगुरूंनी, तर राजस्व थरथर कापायचे. आता जर आम्ही पुढाऱ्यानं त्या ठिकाणी डोळे वाटारून पाहिलं तर आमचे शिक्षक थरथर कापतात. एवढी जर डेव्हलपमेंट झाली तर मग कसं होणार त्या ठिकाणी. आज सुद्धा जर शिक्षक विद्यार्थ्यांना मारलं तर पालक जर जाऊन विचारत असतील तर शिक्षकांनी तरी नेमकं मारावं का, शिस्त लावावी का, लावू नये का, काही त्याच्यामध्ये अडचण आहे. आता कुंभार गुरुजींनी सांगितलं की 9 मुलांचे 9 मुलांच्यावरून 54 मुलांच्या पर्यंत ते जात आहेत. आणि एवढ्या सगळ्या स्पर्धेमधून मला वाटतं या सगळ्या प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी होतील. भविष्यात त्या ठिकाणी होण्यात आणखी त्या ठिकाणी आपण पुढे जाऊ. आज आपण टीचर भारत म्हणून ज्यावेळेस आपण शिकवायचा प्रयत्न करतोय, काही कालबाह्य गोष्टी त्या ठिकाणी टाकून दिल्या पाहिजेत आणि त्याच्यातून आपण पुढे गेलं पाहिजे. कधीतरी एखाद्या पुस्तकामध्ये असतं शाहिस्ते खानाची बोटं तोडली, नाही का, बोटं तोडली किंवा अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला, त्याच्यामधून रक्त पडतंय, 4थीचा मुलगा तो पाहतोय, त्याच्यातून त्याला काय शिकवतोय, हिंदू आणि मुस्लिम बाद. त्याच्यामध्ये बघा अफजल खान, त्यानंतर तो शाहिस्ते खान, तो मुस्लिम आहे, हे हिंदू राजा आहे, तलवार उचलली, बोटं तोडली, रक्त पडतंय. ते कुठे येतंय, चित्र कुठं, सिलेबस मध्ये. सिलेबस तयार करणारी लोक तरी असला उद्योग एवढ्या कमी मुलांच्या मनामध्ये हा उद्योग का करावा, सिलेबस तरी असं तयार करण्याची खरंच नाही आणि आवश्यकता आहे. मी सुद्धा काका 13 वर्ष सिलेबस तयार करणाऱ्या कमिटीवर विद्यापीठामध्ये काम केले, BA आणि BCom मध्ये, म्हणजे कॅपलाही काम केलं. पण आज जर 4थीला काय त्यांना कळणार हो, त्यांना जर त्यांच्या लहान वयातच जर तसं चित्र आपण त्या ठिकाणी टाकत असू तर काय कोणता देश आपण घडवतोय याचाही त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. बाकीचं बरंचसं बोलण्यासारखं असलं तरी मी आपल्याला या निमित्ताने एवढं सांगतो की सर्वच टीचर कम्युनिटी आहे. पुरंदर मधले शिक्षक तर हुशार आहेत, सगळीकडे शिक्षक हुशार आहेत. मधल्या काळामध्ये थोडीशी पठारावस्था आपल्याकडे आली होती. नवीन शिक्षक जरा एकदा बीएड झालं, काय झालं, एमएड झालं, डीएड झालं, तर सर नवीन शिकत नव्हतो, आपण नवीन गोष्टी वाचत नव्हतो. आज सुद्धा जर आपण सांगितलं किंवा आपणच स्वतःला प्रश्न विचारला टीचरनं, मी वर्षभरामध्ये किती पुस्तकं वाचली सिलेबसची सोडून, रेफरन्स बुक्स किती जर वाचले, प्रश्नचिन्ह आपल्या समोर त्या ठिकाणी पडेल. म्हणून मला असं वाटतं या सगळ्या प्रकारच्या गोष्टी या सगळ्या त्या ठिकाणी केल्या पाहिजे, पुढे गेलं पाहिजे. आयुष्य
हे बुद्धिबळाच्या पटासारखं असतं. एखाद्या वेळेस कधी कधी आपल्या मनासारखे एखाद्या वेळेस एखादी चाल आपण बुद्धिबळाच्या पटावरती केली तर अंडू नाही, चाल परत आपल्याला माघारी घेता येते का चाल केली तर. पण मग एखादी चाल जर चुकली असेल तर बुद्धिबळामध्ये पुढची चाल नीट करता येण्याची क्षमता मात्र आपल्याकडे असते, ती संधी आपल्याकडे असते. त्यामुळे आयुष्यामध्ये तुमच्या सगळ्यांच्या गणितात माझ्यासह आयुष्यामधल्या पाठीमागच्या भूतकाळामध्ये जर काही चाली चुकल्या असतील तर त्या अंडू करता येणार नाही. आता पुढच्या काळामध्ये अशा प्रकारच्या चाली आपण करायच्या की पाठीमागे चुकलेली चाल दुरुस्त होऊन पुन्हा त्या पटावरची स्थिती आपण जिंकण्याच्या पटामध्ये आणू शकतो. अशा प्रकारच्या भविष्यातल्या चाली करायची संधी आपल्याकडे आहे. म्हणजे की मला शिक्षकच नव्हतं व्हायचं, मला इंजिनियर व्हायचं होतं, मला IAS IPS IFS व्हायचं होतं, पण काय झालं दुर्दैवाने मी शिक्षक झालो. मला खरं तर डॉक्टर व्हायचं होतं पण नाही जमलं, मी दुर्दैवाने शिक्षक झालो. सगळ्या शिक्षकांनी स्वतःला बजवायचं, जे काही झालेले चाले ना त्यात अंडू करता येत नाही. मला शिक्षकच व्हायचं होतं, शिक्षकच हा माझा आदर्श पेशा आहे असं म्हटलं तर न्याय देऊ शकता. त्यात शेवटपर्यंत सारखं तुम्ही मनात म्हणता नाही पण शिक्षक उगीच झालो, पुढारी झालो उगीच पुढारी झालो, नाही का चेअरमन झालो उगीच चेअरमन झालो, कोणी ताप देते आता तेच व्हायचं होतं असं म्हटलं तर मनात समाधान त्या ठिकाणी होतं. लक्षात ठेवा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये यश अपयश येतच, मान सन्मान त्या ठिकाणी येतोच, कौतुक आणि टीका दोन्ही प्रकारच्या गोष्टी वाट्याला येतात. त्याला जीवन म्हणतात. जगात असा एकही मनुष्य जन्माला आलेला नाही, जन्माला येण्याची अजिबात शक्यता नाही आणि आजही अस्तित्वात नाही की ज्याच्या वाट्याला दुर्दैव आलेलं नाही, दुःख आलेलं नाही, अपमान आलेलं नाही, वेदना आलेलं नाही, सन्मान आलेलं नाही, कौतुक आलेलं नाही. प्रत्येकाच्या वाट्याला येतं, कुणाला कमी येतं, कुणाला जास्त येतं, पण हे सर्व असणारच असं गृहीत धरून आपण त्या ठिकाणी पुढे गेलं पाहिजे. साधू वासवानीचं एक चांगलं वाक्य आहे, जब बनकर अंधार छा जाता है तो समझ लेना की सुबह नजदीक. काळ खूप अंधार, औशीची रात्र, टू बी और नॉट टू बी अशी परिस्थिती. थोडी कळ काढा, औशीच्या रात्रीनंतर पहाट होणार असते, तांबडं फुटणार असतं, पुन्हा उजाडणार असतो, पुन्हा सूर्य मध्यरेला येणार असतो. पण पाय जेवणी ठेवा, मध्यरेचा सूर्य पुन्हा अस्ताला जाणार असतो दुसऱ्या दिवशी उगवण्यासाठी. ते तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये घडणार आहे आणि ते घडणार हे गृहीत धरून पुढे गेलं पाहिजे. कोणते साहेब माई परदेशात जाऊन आले, मी मध्ये नेमकं बँकेच्या वतीने खरं तर मला 21 दिवस जायची संधी मिळाली. राजमामा तिथे गेल्यानंतर एक जाणवलं, मधल्या काळामध्ये औद्योगिक क्रांती त्या ठिकाणी झाली, नंतर तंत्रज्ञानाची क्रांती त्या ठिकाणी झाली. पण आज युरोप मधले बऱ्याचशा गोष्टी पाहिल्यानंतर आणि भारतामधल्या पाहिल्यानंतर मला त्या ठिकाणी वाटतं युरोप आणि बऱ्याचशा डेव्हलप कंट्रीजला गेल्या 6-7-8 वर्षामध्ये विशेषतः 91 नंतर पण अलीकडे तर फार वेगानं बऱ्याचशा गोष्टी आपली. मी त्या दिवशी पक्षाची मीटिंग होती त्या शिवाजीनगरला आणि आम्हाला सहज समोर नेमकं ते हे होतं मेट्रोचं स्टेशन आणि आम्ही त्या मेट्रोच्या स्टेशन मधून स्वारगेट पर्यंत पहिल्यांदाच मेट्रोनं स्वारगेट पर्यंत आलो. तिथं आल्यानंतर आत मेट्रोला गेल्यानंतर आत 3 मजले, आतमध्ये 3 मजले, इतकं सुंदर आहे. म्हणजे युरोप किंवा कुठल्याही डेव्हलप कंट्रीपेक्षा चांगल्या प्रकारची मेट्रो आपल्या पुण्यामध्ये आहे. दुर्दैवाने आपण ती पाहिलेली नाही. आज देश प्रगती करतोय, आज देश त्या ठिकाणी पुढे जातोय. काही ठिकाणी आपल्या आळंदी ते पंढरपूर रस्ता घ्या, कुठले घ्या, बऱ्याचशा ठिकाणी आपण प्रगती करतोय. पण गुलामगिरीची मनोवृत्ती बाजूला काढली पाहिजे. फ्रीडम स्टार्ट इन युअर माइंड्स, नॉट अ कटिंग अ रोप्स. आम्ही आता प्रगती करतोय, आम्ही पुढे जातोय, देशाची प्रगती होते. हे मुलांच्या मनामध्ये ते मोटिवेशन केलं पाहिजे, कॉन्फिडन्स लेवल त्यांची वाढवली पाहिजे. आधी आपण मनात जिंकतो आणि नंतर मग आपण तिथे रणांगणावरती जिंकतो. म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय, आपली मुलं त्या ठिकाणी घडवायची असेल तर आपण आधी मनामध्ये त्या ठिकाणी जिंकूया आणि मग त्या ठिकाणी रणांगणावर नक्कीच जिंकू. आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान बरोबर माझ्या अतिशय जवळचे आणि प्रेमाचे खरं तर संबंध आहेत. मी किती वेगवेगळ्या प्रकारच्या संस्थेमध्ये काम करतोय. आता शिप्र मंडळीमध्ये काय करतोय ते बीजेपीचे RSSचे, पण कधी कुठे जरी गेलं ना तरी मला आजही वाटतं की माझा आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान याची सुरुवात माझ्या आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानपासून झालेली आहे. तिथं त्यावेळेस आम्ही केलेलं नॉन ग्रांटला काम, तिथं केलेले कष्ट, टाईप रायटर सुद्धा जेजुरी कॉलेजवर नव्हता. जेजुरी कॉलेजचं कोणी असेल त्यावेळेस माहिती, त्यावेळेच्या आजही पत्र जे आहेत ना विद्यापीठाला किंवा कुठं पाठवलेली माझ्या हस्ताक्षरामध्ये आम्ही ते लिहिलेले आहे. त्यावेळेस गौरव जे पाट्या वगैरे बाळासाहेब तुम्ही होते त्यावेळेस पाट्या मी अजून आठवते मला कितीतरी पाऊस येत होता, जेजुरी कॉलेजचं ते बोर्ड लावायचं होता. आम्ही आपलं 4-5 शिक्षक आलो आणि तिकडे जाणारा बोर्ड सुद्धा तिथं पावसामध्ये मजा यायची. म्हणजे तिथं असताना समाधान मिळायचं, आनंद मिळायचा. आणि आज ज्यावेळेस कॉलेज पाहतो, कॉलेजची प्रगती झाली. कोलते साहेब तुम्ही अतिशय उत्तम पद्धतीने त्या ठिकाणी काम करतायत. त्यामुळं काही झालं तरी मी तुमचा कार्यकर्ता होतो, कार्यकर्ता आहे आणि तुमचाच कार्यकर्ता त्या ठिकाणी
राहील ही वस्तुस्थिती नाही. बदल होतात जातात. पुन्हा एकदा ज्यांना पुरस्कार मिळाले ते सर्व पुरस्कारार्थींचं मनापासून अभिनंदन. मिळालेला पुरस्कार आदर्श तुम्ही आहात, अशाच पद्धतीने आदर्श राहा यासाठी तुम्हाला सगळ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दिलेला आहे.